त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। चहा पिण्यासाठी ते थांबलेले असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। हाके लोणंदच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय अशी माहिती समोर आलेली आहे। तर याआधी लक्ष्मण हाके जेव्हा बीडमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या गाडीवर काही जणांनी दगडफेक केलेली होती आणि त्यावेळेला लक्ष्मण हाके समर्थक आणि ज्यांनी ही दगडफेक केलेली होती त्यांच्यामध्ये घोषणाबाजी झाली, वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता पुन्हा एकदा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता हा हल्ल्याचा प्रयत्न नेमका कुणी केला असेल असा सवाल उपस्थित होतोय। विजय असो। आणि यावर बोलण्यासाठी स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। हाके सर, हा हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला, नेमकं काय घडलं होतं? हे बघा, मी पुण्याहून नीरामार्गे लोणंदला जात असताना एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो। चहा पिऊन बाहेर येईपर्यंत काही झुंडीने लोक तिथं आले। त्यांनी भगवा झेंडा आणला होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत आले आणि अंगावरती धावून येण्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस प्रशासन आमच्या बरोबर होतं। पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित त्यांच्या तावडीतून सोडवून मला गाडीपर्यंत नेलं, पण परत जात असताना परत त्यांची घोषणाबाजी चालू झाली। मग परत अंगावर येण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही तिथं जाग्यावरच थांबलो आणि तिथं बसायचा प्रयत्न केला। तुम्हाला काय मारायचं ते आम्हाला मारा, जीव घ्या, पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नये। भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसी, तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं, तुम्हाला जे काही लिगल इलिगल तुमचं तुम्ही बघा, पण आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, तुम्ही जीव घ्या असं आम्ही त्यांना म्हणालो आणि आम्ही तिथंच ठिय्या मांडून रस्त्यावरती बसण्याचा प्रयत्न केला आम्ही। परत पोलीस प्रशासनाने आम्हाला गाडीमध्ये बसवून तिथून बाहेर काढलेलं आहे। आता पण एक प्रश्न उपस्थित होतो, हे लोक नेमके कोणते होते, कोणावर तुम्हाला संशय आहे? शूटिंग नाही, ती गावामधले त्या होते। फक्त 5 मिनिटामध्ये आम्ही चहा पिलो, तर 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये ते तिथं लोक आलेले आहेत। त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण 5 मिनिटांमध्ये एवढे एकदम कसे काय तिथं गोळा होऊन आले हा प्रश्नच आहे। मी पुण्यावरून निघालेलो होतो। आज लोणंद आणि खंडाळा तालुक्यातल्या काही गावामध्ये गणपतीच्या आरत्या आहेत, तिथल्या तरुणांनी मला बोलवलेलं होतं। तोपर्यंत या लोकांनी इथं मला अडवलेलं आहे। तर हे साधारणतः किती जण असतील, काही आकडा सांगता येईल? आता आकडा सांगता येणार नाही, परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येतंय आणि आमच्या बरोबर ही माणसं नव्हते, पोलीस डिपार्टमेंट होतं म्हणून आम्हाला काही झालं नाही, अन्यथा त्यांनी आमचा जीव सुद्धा घेतला असता अशा आविर्भावात ती लोक आलेली होती तिथं। त्यांच्याकडे काही होतं शस्त्र वगैरे, नेमकं काय म्हणत होते? नाही, झेंडा आणि झेंड्याचा काय ते रॉड अँगल काहीतरी होता, पाईप होता झेंड्याला, एवढंच, बाकी काही आम्हाला दिसून आलं नाही तसं, पण ते अंगावर आले एवढंच। आणि त्याच्यामध्ये ते किती जण होते किंवा काय करण्याचा प्रयत्न ते करत होते? व्हिडिओमध्ये चहा पिऊपर्यंत ते लोक अजून फोन करत होते, बाकीच्या लोकांना बोलवत होते, पण पोलीस प्रशासनानं, लोकलच्या पोलीस प्रशासनानं लगेच हस्तक्षेप करून आम्हाला त्यांच्या संरक्षणामध्ये गाडीत बसवलं। आता तुम्ही कुठे आहात, सुरक्षित आहात का? आता मी तिथूनच लोणंद या शहरामध्ये आहे, आजूबाजूच्या गावामध्ये गणपतीच्या आरत्या आहेत आणि मी आता सातारा जिल्ह्यातल्या लोणंद गावामध्ये आहे। हाकेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर स्वतः लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले गेले होते आणि काही जण चहा पिण्यापर्यंत तिथे जमले आणि आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय।